अकोला में गणेश विसर्जन के दिन हुए नाबालिग लड़की के साथ दरिंदगी के खिलाफ हिंदू समाज ने हिंदू जन आक्रोश मोर्चा निकाला। मार्च राजेश्वर मंदिर से शुरू होकर जिला कलेक्ट्रेट पर खत्म हुआ। इस विरोध प्रदर्शन में हजारों पुरुष और महिलाएं शामिल हुई। अकोला पुलिस ने आरोपी तौहीद खान समीर खान को गिरफ्तार कर लिया है। प्रदर्शनकारियों की मुख्य मांग है कि आरोपी को सख्त से सख्त सजा, मृत्युदंड दिया जाए। उद्याच्या काळामध्ये एकही जिहादी अशा पद्धतीने कृत्य करण्याकरता पुढे धजावलं नाही पाहिजे, याच्याकरता आपल्याला पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना संघटित राहायचं आहे। म्हणून आज आपण सर्वांनी पुढाकार घेतलाय। अकोल्याच्या माता भगिनी असतील, आमचा सकल हिंदू समाज असेल, यांनी आज याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। आणि आज याचं या तौहीदचं एका पहिलं कृत्य नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनींशी अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे। आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला थांबून चालणार नाही, पण येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकरण त्यांनी केले असतील तर त्याच्याबाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लावलं पाहिजे। पण आजचा मोर्चा हा आपला सकल हिंदू समाजाचा एक शक्ती आहे आणि शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 24 तासाच्या आत आरोपी पकडून आणण्याचं काम हे जे काही पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या 7 दिवस करू शकले असतील, पण मागच्या 7 दिवसांमध्ये हिंदू संघटित नव्हता। फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटना निवेदन देत होते, पण ज्यावेळेला सकल हिंदू समाज संघटित झाला आणि ज्यावेळेला ती मोर्चा निघणार असं समजलं त्याच वेळेला तुम्हाला सांगतो 24 तासाच्या आत असे जिहादी आरोपी तुम्हाला सांगतो पकडून आणण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे।